आज एका हिंदी वृत्तवाहिनीवरती एक बातमी पाहिली. NMF असं त्या वृत्तवाहिनीचं नाव आहे, जी YouTubeवरती पण आहे. त्याच्यामध्ये गाझियाबादमध्ये 6 आतंकवाद्यांना पकडण्यात आलं. आता ह्यांना का पकडण्यात आलं? तर त्यांनी एक डेटा शेअर करत होते ते, आपल्या शत्रू राष्ट्राबरोबर पाकिस्तानसोबत. आता तो डेटा कसा शेअर करत होते? आपण ज्या सुरक्षेच्या हेतूने CCTV सगळीकडे बसवून घेत आहोत. म्हणजे महानगरांमध्ये आपण रेल्वे स्टेशन, महत्त्वाच्या ठिकाणी, चौकांमध्ये जिथे आपल्या प्रशासनाचं चांगलं लक्ष राहावं या हेतूने सुद्धा CCTV लावले जातात. तर हे CCTV लावणाऱ्या त्या कंपन्यांच्यामध्ये यांनी एक स्वतःची कंपनी चालू केली आणि ते CCTV लावता यांनी स्वतःच्या कंट्रोलमध्ये राहतील असे काही CCTV तिथे बसवले आणि त्याचं सगळं ऑब्झर्वेशन जे काय होतं, निरीक्षण जे काय होतं ते पाकिस्तानला शेअर करत होते. ज्याच्यामध्ये आर्मीच्या काही महत्त्वाच्या ठिकाणांवरती सुद्धा त्यांचं लक्ष त्यांनी ठेवलं होतं. त्याच्यामध्ये असं सुद्धा त्या बातमीत एक्सप्लेन केलं गेलं आहे, की नेव्हीच्या एका ऑफिसमध्ये सुद्धा त्यांनी CCTV बसवला होता, ज्याचा कंट्रोल त्यांच्याकडे होता आणि हा डेटा ते सगळे प्रिसाइजली सगळे लोकेशन, आर्मीचे जवान कुठे-कुठे तैनात आहेत, आर्मी चीफ कधी येतात, कधी जातात, अशा स्वरूपाचा बातमीचा एक 14 मिनिटांची एक व्हिडिओ आहे. त्याच्यामध्ये त्यांनी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. सुरक्षा हेतूने लावली जाणारी गोष्ट आज आपल्या असुरक्षिततेसाठी कारणीभूत ठरू शकते. आणि त्याच्यात ही सगळी जी लोकं आहेत 6 आतंकवादी, आता अर्थात मला त्यांची काही नावं सांगायची गरज नाही. ते तुम्हाला न्यूजमध्ये कळून जाईल आणि ते कोणत्या धर्माचे आहेत, काय आहेत हेही सांगायची गरज नाही. कारण आतंकवादाला जरी धर्म नसला, तरी आतंकवादी पर्टिक्युलर एकाच धर्माचे असतात. त्याच्यामध्ये कोणी वकील आहेत, कोणी मौलाना आहेत, कोणी अजून कसल्या-कसल्या चांगल्या कामांमध्ये कार्यरत आहेत आणि गाझियाबाद अगदी दिल्लीच्या जवळचा एरिया आहे. जिथे एक प्लेस त्यांनी मेन्शन करून सांगितले, जिथून आतंकवाद पोसला जातो. जिथे खूपच जास्ती तीव्र ॲक्टिव्हिटी असतात आणि त्या अर्थात धार्मिक असतात. तर हा मुद्दा अगदीच सिव्हिअर आहे. कारण आता जगात चाललेल्या युद्धाचा जर का पार्श्वभूमीवरती आपण बघितलं, तर हल्ला करण्यासाठी जर का त्यांच्याकडे प्रिसाइज लोकेशन असतील, तर ते कशाला आतंकवादी पाठवून आपल्यावरती हल्ला करतील. त्यांना जे करायचं आहे एखाद्या वादग्रस्त प्रसंगात, तर ते त्यावेळेला करू शकतात. नक्कीच. हा कन्सर्न खूप मोठा आहे.